नमस्कार मित्रांनो. अतिशय महत्त्वाची बातमी. काही दिवसापूर्वी मी हा व्हिडिओ शेअर केला होता. विप्रोमध्ये नोकरी मिळवा आणि एम-टेक फ्री वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम. त्याच्या अंतर्गत जर तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं, तर पहिली 12 महिने तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येईल. 60 महिन्याचा हा कार्यक्रम असेल पूर्ण. पहिले 12 महिने तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर पुढची 4 वर्ष जी आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्यातरी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये एन-आय-टी किंवा स्टेट युनिव्हर्सिटीच्या एम-टेकसाठी तुम्हाला विप्रो एनरोल करेल आणि तुमचं एम-टेक पूर्ण होईल, असा हा थोडक्यात कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये नोकरी मिळवा आणि एम-टेक फ्री असं त्याचं म्हणणं होतं. याच्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी एक अपडेट मला तुम्हाला शेअर करायची आहे. कारण आय-टी मेजर जे आहे, आय-टी मेजर विप्रो जे आहे, अतिशय नावाजलेली कंपनी आहे. त्यांचा 2026चा जो प्लॅन आहे रिक्रुटमेंटचा, तो साधारण 12,000 फ्रेशर्स ते घेणार आहेत. आणि ही माहिती आपल्यासमोर पोहोचली कशी? विप्रोचा क्वार्टरली अर्निंग कॉल होतो. म्हणजे विप्रो मार्केटमध्ये असल्यामुळे विप्रो एक सेबी स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड कंपनी असल्यामुळे त्यांना प्रत्येक क्वार्टरली त्यांचा परफॉर्मन्सचा रिव्ह्यू द्यावा लागतो. त्यांच्या शेअर होल्डर्सना, त्यांच्या बाकीचे स्टेक होल्डर्स वगैरे याच्यासाठी. तर त्याचा जो Q3चा रिव्ह्यू होता, अर्निंग कॉल होता FY फायनान्शियल इयर 2026चा, त्याच्या लाईव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांचे जे CHRO आहेत, त्यांनी याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यांचे CHRO जे आहेत सौरभ गोविल यांनी ही माहिती, अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आपण ट्राय करूया यांचा आवाज येतोय का? हे बिझनेस टुडेचा यूट्यूब चॅनल आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स विप्रो Q3 फायनान्शियल 25 रिझल्ट्स, टॉप मॅनेजमेंट्स फ्युचर ग्रोथ प्लॅन्स. याच्यामध्ये 18व्या मिनिटाला हे गोविल साहेब पुढची डिटेल्स देत आहेत. आपण ऐकूया. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण विप्रोचे जे CHRO आहेत, चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर, ते म्हणतात की सौरभ गोविल साहेब ते म्हणतात की या फायनान्शियल इयरमध्ये येणाऱ्या एप्रिल ऑनवर्ड्स, एप्रिल 2025 ते मार्च 2026 पर्यंतच्या या फायनान्शियल इयरमध्ये ते साधारण 10,000 ते 12,000 फ्रेशर्सना संधी देणार आहेत. आणि फ्रेशर्सना संधी देण्याचे विप्रोचे जे प्रकार त्यांच्याकडे जे ऑप्शन्स आहेत, ते एकतर आहे WLP, हा जो प्रोग्राम आपण डिस्कस करतोय तो. त्यानंतर दुसरा जो ऑप्शन असू शकतो तो म्हणजे विप्रोज वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम WILP. त्यानंतर दुसरा ऑफ कॅम्पस, ऑन कॅम्पस हे जे रिक्रुटमेंट होतात त्या सगळ्यांचा मिळून मग ते ग्रॅज्युएशन असतील, BBA असेल, BCA असेल, BCS असतील, BSc असतील किंवा BTech असतील, या सगळ्यांचा मिळून हा 10,000 ते 12,000 फ्रेशर्सना संधी देण्याचा त्यांचा प्लॅन आहे येणाऱ्या फायनान्शियल इयरमध्ये. तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला अधिक घेण्यासाठी हा जो माझा व्हिडिओ आहे, तो तुम्हाला सगळी माहिती दिली याच्याबद्दलची. मी ॲक्च्युअल ॲप्लिकेशन कसं करायचं वगैरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत नाही आहे, कारण तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पहा. मी त्याची लिंक पण खाली देतच आहे. हा व्हिडिओ अवश्य पहा. इकडे गेल्यानंतर आपण रजिस्टर क्लिक केलं की आपण इकडे येतो आणि या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर करता येईल. आता ॲप्लिकेशन डेडलाईन, जेव्हा आपण जुना व्हिडिओ पोस्ट केला होता तेव्हा 11 फेब्रुवारी होती. आता ॲप्लिकेशन डेडलाईन ही 16 फेब्रुवारी आहे. 16 फेब्रुवारी 12 वाजता रात्री. त्याच्या आधी तुम्ही रजिस्टर करा, जेणेकरून हा जो अतिशय उत्कृष्ट अशी संधी आहे तुम्हाला. याच्यामध्ये पगाराची वगैरे सगळे डिटेल्स दिलेले आहेत, एलिजिबिलिटी वगैरे दिलेली आहे. त्यानंतर परत रिपीट करायची गरज नाही. याच्यामध्ये फक्त BCA आणि BSc, ते पण कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्स एवढेच फक्त पात्र ठरू शकतात. BSc केमिस्ट्री चालणार नाही, BSc बायोलॉजी पण चालणार नाही, असा हा प्रकार आहे. तर याच्याबद्दलची जास्त माहिती तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये 100% मिळेल. तो तुम्ही अवश्य पहा, जेणेकरून बाकीचे जे डिटेल्स आहेत तुम्हाला मिळतील. आणि कमिंग बॅक टू हे जे या व्हिडिओचा हेतू असा होता की मार्केटमध्ये येणाऱ्या आय-टी मेजर जे आहेत, इन्फोसिस, विप्रो, TCS वगैरे, यांचे खूप चांगले प्लॅन्स सध्या पुढच्या येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी आहेत. त्यातल्या विप्रोने तर 10,000 ते 12,000चा प्लॅन आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यांचा जो बिझनेसमध्ये ग्रोथ झालेली आहे, त्याच्यावर अवलंबून त्यांनी हे पुढचे प्लॅन्स तयार केलेले आहेत. त्याचबरोबर बाकीचे इन्फोसिसचे पण मी पाहिलं. दुसरा एक व्हिडिओ आपण लवकरच करणार आहोत, ज्याच्यामध्ये बाकीचे जे 80,000-85,000 रिक्रुटमेंट फ्रेशर्ससाठी जे रिक्रुटमेंटचे प्लॅन्स आहेत, आय-टी इंडस्ट्री मेजर्सचे, मोठमोठ्या कंपन्यांचे, त्याच्याबद्दलचे डिटेल्स पण आपण देऊया. त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. ते आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुम्ही ही लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स YouTubeवर बघू शकता. बिझनेस टुडेच्या
बिझनेस टुडेच्या यूट्यूब चॅनलवर आहे आणि त्यानंतर ही HR वर्ल्ड जो इकॉनॉमिक टाइम्सचा अंग आहे त्याची ही न्यूज आहे. IT मेजर विप्रो स्लेटेड टू हायर अप टू 12,000 फ्रेशर्स. आणि हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर, माझा जुना व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन कसं करायचं, एम-टेक फ्री म्हणजे काय, 60 महिन्याचा कालावधी तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी काय करावं लागेल, त्याचबरोबर 60 महिन्याचा कालावधी जर विप्रोवर तुम्ही कंप्लीट नाही केला तर फाईन किती पडेल, ₹75,000 तुम्हाला जो जॉइनिंग बोनस मिळणार आहे तो परत द्यावा लागेल का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. पण ही जी अतिशय मोलाची संधी आहे ती तुम्ही हात दवडू नका, असंच मला फक्त रिक्वेस्ट करायची आहे. BCA, BSc यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा अपॉर्च्युनिटी संधी असणार आहे. 2024 आणि 2025चे ग्रॅज्युएट्स. सगळ्यात शेवटी जाताना ऑल द व्हेरी बेस्ट. आणि हा जो चॅनल आहे माझा, ज्याच्यावर आपण या वेगवेगळी ही सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, त्याला सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा. त्याच्याबरोबर अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की मी कोणत्याही कंपनीचा एजंट किंवा विक्रेता नाही आहे किंवा कमिशन एजंट वगैरे नाही आहे. ही माहिती फक्त आपल्यासाठी, आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचावी लवकरात लवकर, म्हणूनच हा व्हिडिओ करतोय. माझे पोटापाण्याचे उद्योग वेगळे आहेत. मी सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहे आणि जेवढी माहिती आपल्याला मार्केटमधून, सिनियरकडून, शेजाऱ्यांकडून, इंडस्ट्रीकडून मिळेल, तेवढी घेऊन आपली स्वतःची प्रगती करा. थँक यू व्हेरी मच.